Please stand for the reading of God's word. देवाचं वचन आपण वाचूया. कृपा करून उभं राहूया. Matthew chapter 18 मत्तै कृष्णवर्तमान 18वा अध्याय and verses 15 to 20. 15 ते 20. If your brother sins against you, go and tell him his fault, between you and him alone. If he listens to you, you have gained your brother. But if he does not listen, take one or two others along with you, that every charge may be established by the evidence of 2 or 3 witnesses. If he refuses to listen to them, tell it to the church. And if he refuses to listen even to the church, let him be to you as a Gentile and a tax collector. Verses 18 to 20 we'll hear in Marathi. मी तुम्हाला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बंद कराल ते स्वर्गात बंद केले जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. आणखी तुम्हाला सांगतो, पृथ्वीवर तुमच्यातील दोघे कोणा एका गोष्टीविषयी एक चित्त होणे विनंती करतील, तर ती त्याच्या स्वर्गातील पित्याकडून त्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एक जमले आहेत, तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. Please be seated. बसूया. I have a small desire. एक माझी छोटीशी इच्छा आहे. We have this one pulpit here. आणि एक अशी पुलपट या ठिकाणी आहे. My dad also needs a strong pulpit. आणि इथंही दुसरं चांगलं भक्कम पुलपीट असणं गरज आहे. And maybe we'll get a similar one. आणि अशाच प्रकारचं आपण घेऊया. But all the artistic people in the church, पण जे काही फार आर्टिस्टिक असे आपल्या चर्चमध्ये लोक आहेत, there is a famous saying in church history. आणि चर्चच्या इतिहासामध्ये एक प्रसिद्ध असं घोषवाक्य आहे. It is Christ for pardon and Christ for power. आणि ख्रिस्त हा क्षमेसाठी आणि ख्रिस्त हा सामर्थ्यासाठी. Maybe we can do Christ for pardon here and Christ for power here. आणि मग या ठिकाणी आपण लिहू शकतो, ख्रिस्त क्षमेसाठी, ख्रिस्त सामर्थ्यासाठी. On Good Friday we meditated much about Christ for pardon. आणि उत्तम शुक्रवारी ख्रिस्त हा क्षमेसाठी आहे यावर आपण पुष्कळ मनन चिंतन केलं. But Christ died for us so that we may no longer live for ourselves. परंतु ख्रिस्त आपल्यासाठी यासाठी मरण पावला की आपण आता स्वतःसाठी जीवन जगू नये. That we might live unto the Lord. ख्रिस्तासाठी, प्रभूसाठी ते जीवन जगावं. And he died to give us a new life. आणि आपल्याला नवीन जीवन देण्यासाठी तो मरण पावला. And his wisdom is that he gathers his people in a church. आणि त्याच्या सुज्ञतेनुसार त्याच्या लोकाला तो मंडळीमध्ये एकत्र करतो. And a few weeks ago we meditated on the fact that I will build my church. That's what Jesus said. आणि येशू ख्रिस्त असं म्हणाला होता की मी माझी मंडळी उभारेल. या वाक्यावर आपण मनन चिंतन केलेलं आहे. And my church shows us that he owns it, he has purchased it. आणि माझी मंडळी म्हणजे ती त्याची स्वतःची आहे, त्याने ती खरेदी केलेली आहे. And he loves it. आणि तो त्यावर प्रेम करत आहे. And when we look at the whole theme of the Bible, आणि संपूर्ण पवित्र शास्त्राचं जे आशय आहे तो आम्ही पाहतो, that God says, let my people come as a holy assembly to me. आणि माझे लोक पवित्र जन म्हणून एकत्र यावेत असं ते तिथं म्हटलेलं आहे. And God's plan for Israel was that they might be holy and unique so that his greatness might be spread to the nation. आणि देवाची इच्छा इस्रायलच्या बाबत अशी होती की ते पवित्र आणि असे वेगळे असावेत की त्यात देवाबद्दलची महती सर्व जगात पोहोचावी. And Israel largely many times failed as a nation. आणि इस्रायल मुख्यतः अनेक वेळा एक देश म्हणून ते पतन पावले. And they became like the nations. आणि इतर देशासारखेच ते झाले. And they grieved God. आणि देवाला त्यांनी दुःख दिलं. And they broke his covenant. आणि त्याचा जो करार होता तो त्यांनी भंग केला. But God said that I'm going to do something new. परंतु देव म्हणाला, मी काहीतरी नवीन करणार आहे. I'll give you a new heart. मी तुम्हाला नवीन अंतःकरण देईल. I'll write my law on your heart. तुमच्या हृदयावर माझं नियमशास्त्र मी लिहील. And Peter, in 1 Peter, he says, you are a holy nation, a royal priesthood.
आणि पेत्र त्याच्या पहिल्या पत्रात म्हणतो, तुम्ही राजकीय याजगण पवित्र जन असे आहात. And in front of Peter are Jewish believers and Gentile believers. आणि त्या काळामध्ये पेत्राच्या समोर यहुदी विश्वासणारे आणि हेल्लेनी विश्वासणारे असे होते. And Peter reminds them again that be holy for the Lord your God is holy. आणि पुन्हा एक वार पेत्र त्यांना आठवण करून देते, तुमचा देव जसा पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा. And so to be part of the church is a great privilege. आणि म्हणून मंडळीचा सहभाग असणं ही मिळालेली फार मोठी सुसंधी आहे. And I remember as a child I thought that hymn is very boring. आणि मी लहान असताना एक गाणं मला फार असं कंटाळवाणं वाटत होतं. The church is one foundation. आणि चर्च इज वन फाउंडेशन ही जे आहे. From heaven he came and sought her. आणि स्वर्गातून आला आणि त्यांनी त्याला विकत घेतलं. And the tune was slow. आणि ते गीताचा जो स्वर होता ती लय होती अगदी सावकाश होती. And the weather used to be hot. आणि वातावरण गरम असायचं. No power in this song I felt. आणि मग अशा वेळेस या गाण्यामध्ये जी सामर्थ्य असायला पाहिजे तसं सामर्थ्य नाही. I was under the shadow of the church. आणि मी मंडळीच्या छायेत होतो. But I was not a part of the church yet. परंतु त्यावेळेस मी अजूनही मंडळीचा सहभाग नव्हतो. But by grace God drew me to become part of the church. आणि देवाच्या कृपेने मला त्यांनी ओढलं आणि मंडळीचा एक भाग असं बनवलं. Now I think that's a great song concerning the truth of the church. आणि मंडळीच्या सत्याबाबत ते गीत आता सर्वात महत्वाचं असं गीत मला वाटतं. The church is the very bride of Christ. आणि मंडळ ही ख्रिस्ताची वधू आहे. We've become members of his household. आपण त्याच्या घरच्या मंडळीचे सभासद होतो. We are one holy spiritual temple that is being built. आणि जे आध्यात्मिक मंदिर जे काय बांधलं जातं त्या मंदिराचे आपण एक भाग आहोत. And we are called beloved. आणि आपल्याला प्रिय जन असं म्हटलेलं आहे. But we have a great responsibility also in our life. आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला महान जबाबदारी देखील आहे. God desires us to be holy. देवाची इच्छा आहे की आम्ही पवित्र असावं. And God desires us to be rescue workers. आणि देवाने आम्हाला इतरांना सोडवणारे कामकरी असावे असं म्हटलं आहे. Remember that in Matthew 18 we are looking at kingdom relationships. आणि मग त्या 18 मध्ये देवाच्या राज्याचे नातेसंबंध जे आहेत त्याबद्दल आपण बोलतो. And Jesus, our Messiah, is saying, be careful how you treat even the littlest believer. आणि लहानातल्या लहानात असा जो विश्वासणारा आहे त्याबद्दल तुम्ही कसा व्यवहार ठेवता याबद्दल काळजी घ्या. And now in our passage, he turns the camera angle. आणि आता आजचा जो शास्त्र भागामध्ये तो त्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलून टाकतो. What about if you are the target of somebody's sin? आणि कोणी पाप केलेलं आहे आणि त्याचं जबाबदार तुम्हाला धरण्यात येत आहे असं जर झालं असेल तर How to go about dealing with that? आणि या ही बाब कशी हाताळायची. Many people, they go to two extremes with this passage. आणि हा जो शास्त्र भाग आहे याच्याबाबत पुष्कळ लोक दोन अगदी विरुद्ध टोकाला ते पोहोचतात. Some people, they use fear and intimidation and abuse people. आणि काही हा शास्त्र भाग घेतात लोकांच्या मध्ये भीती, त्यांना घाबरणं आणि त्यांना धाक दाखवण्याचा प्रयत्न करतात. And some people think that this is not at all relevant in today's culture. आणि काही लोक म्हणतात हे जे आताच्या संस्कृतीला कोणत्याही प्रकारे लागू होत नाही. And we should just skip this part altogether. आणि हा संपूर्ण शास्त्र भाग आहे आपण वगळून टाकूया. But if you see the context carefully, जर संदर्भ काळजीपूर्वक जर पाहिला that the heavenly Father goes after even one erring sheep. आणि स्वर्गीय जो पिता आहे तो एक चुकणाऱ्या त्या मेंढराच्या मागे तो जातो. And he leaves the 99 aside. आणि तो 99 जे आहे त्यांना बाजूला ठेवतो आणि त्याच्या शोधात तो जातो. And then after that, the heavenly Father uses his church to go after that erring sheep. आणि हा चुकणारा जे मेंढरू आहे त्याच्या मागे देवा जो स्वर्गीय पिता आहे त्याची इच्छा आहे मंडळीने जावं. And so this is God's rescue plan. आणि देवाचा सोडवणुकीचा ही जी योजना आहे. And he calls you and me to be rescue workers. आणि तुम्ही आणि मी असे सोडवणारे कामकरी असावं अशी देवाची इच्छा आहे. Calls you and me to be restoration bringers. कारण तुम्ही जे समेट घडून आणणारे असे असावे. That's the way in which we should look at this passage. आणि या वचनाकडे याच दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. And we should actually be thankful
for the wisdom of God in this passage. आणि या शास्त्र भागामध्ये देवाचं जे सुज्ञान आहे त्याच्याबाबत त्याचे आपण आभार मानायला पाहिजे. God uses His word, and God uses different means to convict us and to draw us to Himself. देव त्याचं वचन किंवा वेगवेगळे मार्ग असं तो आपल्याला जाणीव करून आपण त्याच्याकडे यावं म्हणून वापरतो. God uses His rescue workers, our brothers and sisters also, to bring us to Himself. आणि देव त्याचे जे सहकार आहे, जे सोडवणारे म्हणून काम करे आहेत, आपले बंधू भगिनी यांचाही तो यासाठी उपयोग करतो. And so let's look at the problem of sin in the church. आणि म्हणून मंडळीमधले जे पाप आहेत त्याच्याकडे आपण पाहूया. In verse 15 it says, if your brother sins. आणि 15 वर्षात जर तुमच्या बंधूंनी पाप केलं. Now the later manuscripts they add this phrase against you. आणि नंतरचे जे काही पूर्वीचे शास्त्र भाग आहेत त्यामध्ये जर कोणी बंधूने तुमच्या विरुद्ध हा जो शब्द आहे त्या ठिकाणी भर घालतं. But the most original older manuscripts just have if your brother sins. आणि परंतु जुन्या आणि पुष्कळचे जे लिखाण आहे त्यामध्ये फक्त लिहिलेलं आहे जर तुमचा बंधू पाप करतो. And so we come to the reality that the church is a wonderful place. आणि आपण या सत्यतेपर्यंत येतो की मंडळ ही अद्भुत अशी ठिकाण आहे. But the church is not a perfect place. परंतु मंडळ ही परिपूर्ण अशी जागा नाही. And that remaining sin plagues the church. आणि हे उरलेलं पाप आहे ते मंडळीमध्ये वाढत जातं. And it's found in the church. आणि मंडळीमध्ये ते आपल्याला सापडतं. We have to just go through the New Testament. फक्त नवीन करारामधून जर आपण गेलो in the book of Corinth या शहरात we see that there are brothers going to the court against one another. अनेकामेकाविरुद्ध जे चर्चचे बंधू वर्ग आहे ते कोर्ट कचेऱ्यामध्ये जात आहेत. Probably property issues. कदाचित मालमत्तेचा तो झगडा असेल. Probably borrowing and not paying back or something like that. किंवा कर्ज घेणं किंवा पैसे घेणं ते परत न देणं अशा काही गोष्टी असतील. In that same book we see immorality. आणि त्याच पुस्तकामध्ये आपल्याला अनैतिकताही दिसून येते. And sometimes believers take advantage of one another in the sexual area. आणि कधी कधी जे अनैतिक संबंध आहेत त्यामध्ये विश्वसणारे जे आहेत एकमेकांचा गैरफायदा घेतात. We see greed plaguing the church. आणि ही जे आहे ते मंडळीमध्ये घुसलेले आपल्याला दिसून येते. Some brothers make some new scheme and take money from everybody wanting to get rich and promising we will make you rich also. आणि काही बंधू आहेत काहीतरी अशी स्कीम आणतात आणि पैसे लोकांना गोळा करतात, तुम्हाला आम्ही श्रीमंत करतो असं ते म्हणत आहेत. And also in context stronger believers they just flaunt their liberty and they offend weaker believers. आणि जे भक्कम असे जे विश्वासाने आहेत त्यांना जे स्वातंत्र्य त्यांना लाभलेलं असतं असं वाटतं ते जे अशक्त जे बंधुवर्ग आहेत त्याचा अपमान करतात. Sometimes slander plagues the church. आणि कधी मंडळीमध्ये एकमेकाविरुद्ध काहीतरी चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात. And gossip plagues the church. आणि एकमेकाविरुद्ध बोलणं हे मंडळीमध्ये चालू असतं. And so we should not think that the church is a super perfect place. आणि म्हणून मंडळी अगदी सर्वोत्तम परिपूर्ण जागा आहे असा आपण विचार करता कामा नये. But our Messiah, our Lord has a solution. परंतु आमचा जो मसीहा आणि प्रभू आहे त्याच्याकडे उपाय आहे. So the original says sins that can be very general, any kind of sin. आणि मग जे मूळ शब्द आहे त्याच्यामध्ये पाप म्हणजे कोणत्याही प्रकारचं जे पाप असेल त्याबद्दल बोललं गेलेलं आहे. And yes, sometimes that sin is targeted towards us. आणि कधी कधी हे जे पाप आहे ते आपल्या बाबतही बोलत असतं. And when we think of the whole Bible, we shouldn't think of these as minor things. आणि संपूर्ण पवित्र शास्त्राचा विचार केला असताना ही गोष्ट किरकोळ आहे असा आपण विचार करता कामा नये. Oh, this brother always takes my seat. He knows that I sit here in the church and he is always taking my seat. आणि मी मंडळीमध्ये आल्यानंतर याच खुर्चीवर बसतो आणि हा बंधू नेहमीच ती खुर्ची माहिती का बळकावतो. This sister has for the last 3 Sundays has not smiled at me or talked with me. आणि ही जी बहीण आहे गेले 3 आठवडे मी पाहते माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही किंवा माहिती का स्मित सुद्धा केलेलं नाही. This brother, I said we'll meet for coffee and he came 20 minutes late. आणि हा बंधू म्हटला चला आपण कॉफी घेऊन जा आणि मला त्याने 20 मिनिटं तात्काळ ठेवलं. We are not talking about like minor things.
आणि अशा किरकोळ गोष्टीबद्दल आपण बोलत आहे. Because the Bible says, be patient with one another, and as God has forgiven, have a forgiving attitude. आणि परंतु पवित्र शास्त्र सांगतं एकमेकावर सहनशील राहा. देवाने तुमची जशी क्षमा केली तशी तुम्ही एकमेकांची क्षमा करा. But we are talking about serious sins. परंतु जे गांभीर्याने घ्यायची जी पापे आहेत त्याबद्दल आपण बोलत आहोत. That has affected me. आणि त्याचा परिणाम माझ्यावर झालेला I आहे. am not able to worship freely. आणि मी आता देवाची जी उपासना आहे ती मुक्तपणे करू शकत नाही. We've seen something in our brother's or sister's life. आणि काही बंधूच्या बहिणीच्या जीवनामध्ये काहीतरी आम्ही पाहिलेलं आहे. And if we let it go, this brother, sister will do grievous harm to themselves. आणि ह्या जर गोष्टी अशा सोडून दिल्या तर किंवा ही बंधू किंवा ही बहीण जी आहे ते फार मोठ्या प्रमाणात त्यांना इजा पोहोचल. And we think of the church, that the whole testimony of the church will be spoiled. आणि मग मंडळीचा विचार करतो आणि मंडळीची साक्ष लोपून जाईल. So we are talking about those kind of matters. आणि अशा गोष्टीबद्दल आपण या ठिकाणी विचार करत आहोत. And so the solution comes in 4 steps. आणि त्याचं उत्तर जे आहे 5 पायऱ्यामध्ये मिळतं. The first step is to be a private rescue worker. आणि पहिली जी पायरी आहे अगदी खाजगी रीतीने सोडवणूक करणारे कामकरी म्हणून काम करायचे. In verse 15, Jesus says, go and tell him his fault between you and him alone. आणि ईश्वर तर जा आणि तो एकटे असताना त्याचा अपराध त्याला दाखव. I think this is very relevant for us. आणि आमच्यासाठी फार ते वास्तविक असं आहे. In many churches, this issue becomes a prayer request. आणि अनेक वेळा कोणाचं जे पाप जर दिसून आलं तर ते एक प्रार्थनेचा विषय होतो. It spreads to many people. आणि अनेकापर्यंत ते पोहोचतं. I believe we all are guilty about this. आणि मला असं वाटतं की या गोष्टीबद्दल आपण सर्वजण दोषी असे आहोत. But Jesus is saying, go and tell him his fault. आपण ईश्वर जा आणि त्याला त्याचे दोष दाखव. It's God's plan. It's God's command. आणि ही देवाची योजना आणि देवाची आज्ञा आहे. Sometimes it's very difficult to be a rescue worker. आणि कधी कधी असं सोडवणारचं काम करणं फार कठीण जातं. And to do it rightly, to do it biblically. आणि पवित्र शास्त्र आधारित सुयोग्य रीतीने करणं तर आणखी कठीण जातं. But Jesus says, go and tell him his fault. परंतु ईश्वर जा आणि त्याचा दोष त्याला दाखव. Literally, it is go and convict him. आणि जा आणि त्याला त्याच्या पापाची जाणीव करून दे. Of course, we take the whole Bible's teaching. आणि आपण या विचारात असतो की संपूर्ण पवित्र शास्त्राचा आधार आपण घेतो. Because Galatians 6 says, you who are spiritual. आणि गलतीकाराच्या 6व्या अध्यायात जे तुम्ही आत्मिक जे आहात ते तुम्ही Go with a spirit of meekness and humility. आणि नम्रतेच्या आणि लीनतेच्या आत्म्याने तुम्ही जा. Knowing that you yourself struggle. आणि तुम्हीही यामध्ये अडकळत आहात हे जाणून. And you also could fall in that area. आणि या प्रकारात तुमचंही पतन होण्याची शक्यता आहे. And so sometimes we are so careful because we are examining our own lives. आणि कधी कधी आपण फार काळजी घेतो कारण आपण स्वतःचं जे जीवन आहे ते तपासून पाहतो. And we feel unworthy to go and correct someone. आणि अशा परिस्थितीत इतरांना जाऊन त्यांना सुधारणं हे आपल्याला त्याच्या योग्यतेचे आपण वाटत नाही. But actually you might be the right one. आणि खरं पाहिलं तर तुम्हीच अगदी योग्य अशी व्यक्ती असू शकता. Because you'll be able to go and do it as a fellow struggler. आणि तुम्ही जाऊन त्याचा माहिती का संघर्ष करणारी व्यक्ती या नात्याने त्याला मदत करा. You might be able to do it with humility and patience and graciously. आणि तुम्ही नम्रतेने, सहनशीलतेने आणि कृपेने हे कार्य करू शकाल. And showing the fault ultimately should be from the Bible. आणि एखाद्याचा दोष दाखवणे सरसे शेवटी ते पवित्र शास्त्र वचनानुसार असावं. And so this is a wonderful calling upon our lives. आणि आपल्या जीवनात हे फार अद्भुत असं पाचारण आहे. To be a church member is to enjoy tremendous blessings. आणि मंडळी या नात्याने सभासद असणं फार मोठं आशीर्वादाचा आस्वाद घेणं असं आहे. But also there are responsibilities. परंतु ते काही जबाबदाऱ्या देखील तेथे आहेत. And so this happens privately between you and him itself. आणि या ठिकाणी म्हटलेली एक खाजगीरित्या तुम्ही आणि त्याच्यामध्ये हे घडत असतं. Because the Lord's wisdom, if it's done publicly at the first thing, people become defensive. आणि देवाचं सुज्ञता या ठिकाणी हे दिसते की प्रथमच सार्वजनिक हे केलं
तर लोक माहिती आहे का स्वतःचा बचाव करू शकतील. And this is the Lord's wisdom to help the person reach to the heart of the other person. आणि हे देवाची सुज्ञता आहे की व्यक्तीला त्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचता येईल. And if he listens to you, you have gained your brother. आणि जर त्यांनी तुझं ऐकलं तर तू तुझा भाऊ मिळवला आहे. This is prophet language that Jesus is using. या ठिकाणी फायद्याची भाषा या ठिकाणी येशू ख्रिस्त वापरत आहे. It's something wonderful you're doing. आणि काहीतरी अद्भुत तुम्ही करत आहात. And normally believers, we actually do this first step in our life. आणि सर्वसाधारण विश्वासणाऱ्या नात्याने आपल्या जीवनामध्ये ही पहिली पायरी आपण करतो. Somebody texted me that I was telling some incidents and I joked a little too much about another brother. कोणीतरी मला एक असा मेसेज पाठवला, एका घटनेबद्दल मी बोलत होतो आणि एका बंधूबाबत मी जे विनोद केले ते जरा जास्तच होते असं त्यांनी मला लिहिलं. I was convicted. This is a dear brother in Christ. आणि मला जाणून झालं की माझा हा ख्रिस्तातला प्रिय बंधू आहे. And I asked the Lord's pardon. आणि मी प्रभूची क्षमा मागितली. And I said, I'm sorry. आणि मी त्याला म्हणालो माझी क्षमा कर, Forgive me. माझी क्षमा कर. And the matter is over. आणि मग प्रश्न सुटला गेला. You have gained your brother. आणि तुमच्या भावाला तुम्ही मिळवलं. This is wonderful in the life of a church. आणि मंडळीच्या जीवनामध्ये हे अद्भुत अशी गोष्ट आहे. But then the sad reality is sometimes there is hardness of heart. आणि दुःखद वस्तुस्थिती ही असू शकते की हृदयाची कठीणता. That pride is hard to die in our lives. आणि जो गर्व आहे तो आपल्या जीवनामध्ये मरणं कठीण आहे. And so Jesus has step 2, which is a group restoration effort. आणि मग येशू ख्रिस्ताकडे दुसरी पायरी म्हणजे एक गट या नात्याने ही प्रक्रिया सोडवण्याची करणं. In verse 16, but if he does not listen, take 1 or 2 others along with you, that every charge may be established by the evidence of 2 or 3 witnesses. परंतु त्याने जर न ऐकले तर तू आणखी एका दोघांस आपणाबरोबर घे, अशासाठी की 2 किंवा 3 साक्षीदारांच्या तोंडाने प्रत्येक शब्द शापित व्हावा. This 1 or 2 witnesses is deeply rooted in the book of Leviticus and Deuteronomy. आणि 1 किंवा 2 हे साक्षीदार लेवी आणि अनुवाद या पुस्तकामध्ये फार सखोल रीतीने वापरलेले आहेत. And over there, the witnesses are the ones who have seen the sin. आणि त्या ठिकाणी साक्षीदार म्हणजे कोण आहे की जे प्रत्यक्षरित्या ती घटना पाहणारे आहेत. But here, the witnesses are, you are taking them to hear that this brother is being called to repent. आणि या ठिकाणी हे जे आहेत जे साक्षीदार यासाठी की तुम्ही या आणि पहा त्या बंधूला त्यांनी पश्चाताप करावा म्हणून पाचारण करण्यात येत आहे. And again, this has to be done wisely. निश्चित अर्थाने हे सुज्ञतेने करायला पाहिजे. We don't want to take our best friends who will always say yes to us as witnesses. आणि आपले उत्तमातले उत्तम जे मित्र आहेत आपण जे बोलू त्याला नेहमीच होकार देणार आहे ते नसावेत. We really care for this person. आणि या बंधूसाठी आपण नेहमीच माहिती आहे का आपण खरी काळजी करतो. And so it could be here that Jesus is saying when 2 or 3 go, there is a additional pressure that these wise and godly people, they are not letting me go easily. आणि मग हे दोघं तिघं नेल्याने हे जे देवभिरू लोक आहेत ते खरंच काळजी घेतात आणि मला ते तसंच सोडून देण्यास तयार नाहीत. 2 or 3 have left their busy schedule and traveled all the way and they are trying to show me my fault. आणि हे दोघं किंवा तिघं यांनी त्यांचा व्यस्त जे कामाचा वेळ आहे तो त्यांनी सोडलेला आहे. माझ्याकडे ते येऊन मला ते सांगत आहेत. Now Matthew 18 here is very general and we have to fill in the rest of the Bible. आणि या ठिकाणी मत्ती 18 सर्वसाधारण रीतीने बोलत आहे आणि आपल्याला संपूर्ण बायबलमधून ते धरून पुढे चालायचं आहे. And so part of these 2 or 3 witnesses, it may be wise to take a church leader or an elder amongst you. आणि हे 2 किंवा 3 हे जे आहेत साक्षीदार त्यामध्ये मंडळीचे जे वडील आहेत त्यांना घेऊन जाणं सुज्ञतेचं ठरेल. And so that the elders can even begin seeing this situation and having a plan if there is counseling needed, if there is Bible study needed. आणि मग हे वडील जे आहेत त्यांनी परिस्थिती पाहून ते विचार करू शकतात, अरे या संदर्भात मग सल्ला मसलत देण्याची गरज आहे किंवा एखादा पवित्र शास्त्र अभ्यास घेण्याची गरज आहे ते ठरवू शकते. So these 2 or 3 witnesses are hearing and by their presence they are saying we really believe this is important. We are here
to see this. आणि हे जे 2 किंवा 3 जे साक्षीदार आहेत ते ऐकत आहात आणि ते म्हणतात हो आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत हे पाहण्यासाठी की हे गंभीर आहे आणि हे हाताळायला पाहिजे. They should have an objective way of looking at it, not a subjective or because he's my friend I have come here. आणि या ठिकाणी पाहण्याचा दृष्टिकोन ते वस्तुस्थितीला धरून असायला पाहिजे. नक्की काय आहे ते पाहायला पाहिजे आणि माझा मित्र आहे म्हणून मी काही करू शकेल असं नाही. And what can happen is that the person who first came, he might have so much emotions. That's why he sees it as a huge issue. आणि पहिला जो व्यक्ती आलेला आहे त्याला त्या ठिकाणी भावना त्याच्या गुंतलेल्या असल्यामुळे तो जी गोष्ट आहे ती फार मोठ्या प्रमाणात त्याला दिसत असेल. But when 2 or 3 witnesses come and they look at it and they say actually this is not such a big issue. किंवा 2 किंवा 3 येतात ते पाहतात अरे अरे हे एवढा मोठा असा माहिती आहे का गोष्ट नाही. Some time ago one of my pastor friends was saying आणि काही काळापूर्वी माझे एक पास्टर मित्र आहेत ते म्हणाले that some people they were really upset at him. आणि काही लोक त्याच्याबद्दल जरा दुःखित झाले होते. And so they all sat together आणि ते सर्व एकत्र आले and there were 2 or 3 elders as witnesses. आणि 2 किंवा 3 जे तिथले ते वडील तेही साक्षीदार म्हणून होते. And then the accusations started coming आणि मग त्यांचे दोषारोप त्याच्यावर देण्यात आले and they were all silly things. आणि ते अगदी अशा क्षुल्लक गोष्टी होत्या. That the pastor's kids they never greet us or they try to talk to different people. आणि हे पाळकाचे जे लहान लेकरं आहेत आम्हाला कधीच नमस्कार करत नाही ते वेगळीकडेच बोलत असतात. And so 2 or 3 godly people will be able to look at that situation and judge it. आणि 2 किंवा 3 देवगुरू जे व्यक्ती आहेत ते या परिस्थितीकडे देवाच्या वचनातून पाहतील आणि योग्य असं मार्गदर्शन करू शकतील. Now if it is a valid thing and this person again is hardening his heart, आणि ही यथायोग्य गोष्ट असेल ना हा व्यक्ती पुन्हा त्याचं हृदय जर कठीण करत असेल. Jesus says in verse 17, if he refuses to listen to them, tell it to the church, and if he refuses to listen even to the church, let him be to you a Gentile and a tax collector. आणि 17 वचन असं म्हणतं आणि जर त्याने त्यांचे न ऐकले तर मंडळीला कळेल आणि त्यांनी मंडळीचे नाही ऐकले तर तो तुला विदेशी किंवा जगातदार यासारखा हो. And so perhaps this is some issue of domestic abuse there, just as an example. आणि कदाचित हा जो प्रश्न असेल कौटुंबिक काहीतरी त्या ठिकाणी अयोग्य असं वर्तन असेल. The husband is prone to beat his wife. आणि जो नवरा आहे तो पत्नीला मारत आहे. He claims a wonderful doctrine by his lips. आणि त्याच्या मुखाने तो अगदी फार सुंदर देवाचे जे काही सिद्धांत आहेत तो बोलतो. And so first one person has come to know this, then 2 or 3 witnesses have gone. आणि मग पहिल्यापर्यंत एका व्यक्तीला समजलं तो जाऊन त्याला भेटला नंतर 2-3 मिळून त्याला जाऊन याबाबत बोलले. And time is given, counseling is provided. आणि वेळ दिलेला आहे आणि त्यांना माहिती का याबाबत सल्लामसलत करण्यात आलेली आहे. But still this person refuses to listen. आणि असा असताना हा जो व्यक्ती आहे ते हे मान्य करायला तयार नाही. Jesus says, tell it to the church. मग येशू ख्रिस्त आता मग हे मंडळीला सांग. Imagine the pressure if that person is a true believer. आणि तो खरा विश्वासणारा असेल तर त्याच्यावर येणारा तो जो दाब किती मोठा असेल. That the whole church is going to plead with me and go after me. आणि संपूर्ण मंडळी माझ्यासाठी विनंती करणार आहे मला विनंती करून सांगणार आहे की तू बदल. And so this is a very important stage. Stage 3 is the whole church acting as a restoration agent. आणि पायरी 3 जे आहे संपूर्ण मंडळी त्या व्यक्तीला सुधारण्यासाठी कार्यरत असे आहे. It's hardly we see this being practiced. आणि अशी बाब कुठं घडताना आपल्याला दिसतच नाही. John MacArthur, when he was a young minister, he was very much convinced about this. आणि जॉन मॅकार्थर ज्यावेळेस तरुण असे देवाचे सेवक होते त्यांना याबाबत फार मोठी जाणीव झाली. And in the elders meeting when he came newly, he said that we are going to be a church concerned about both love and holiness. आणि मग त्याने तरुण असताना जे वडीलजन होते त्यांच्याशी ते बोलला की आपण आपल्या मंडळीला प्रीती आणि शिस्त holiness, पवित्रतेमध्ये आपण माहिती आहे का जास्त गंभीरतेने घेणार आहोत. And many people began to advise him that John, you are young,
you will be kicked out from here, and wherever you go, the news will spread, and no church will want to take you. आणि मग ते जॉन मॅकथन म्हणाले, तू तरुण आहेस आणि हे असं काय घडणार नाही, विनाकर्त्यामध्ये पडू नको, जिथे कुठे तू जाशील तिथून ते तुला दूर करतील. You will vacate this church. You will empty this church. आणि असं शिक्षण द्यायला सुरुवात केली तर हे चर्च मोकळं होईल. But the opposite happened. परंतु याच्या विरुद्ध असं झालं. In the first 2 years, they doubled and then they doubled again. आणि पहिल्या 1-2 वर्षातच त्यांची जी सभासद संख्या होती ती डबल झाली, आणखी पुन्हा वाढली. And which it tells us that God's people love the word. आणि हे आपल्याला दाखवून देते की देवाचे लोक आहेत, देवाच्या वचनावर प्रेम करतात. And God's people want somebody to hold me accountable because I'm prone to wander. आणि देवाच्या लोकांना हे आवडतं की मी भरकटणारा आहे, म्हणून कुणीतरी मला जबाबदार धरावं. And then Fuller Seminary used to send experts to John MacArthur's church. आणि फुलर सेमिनरी म्हणून जी होती ते जॉन मॅकआर्थरकडे अगदी तज्ञ असे लोक पाठवत होते. The students would learn about church growth strategies. आणि जे विद्यार्थी होते मंडळी कशी वाढवायची याबद्दल पद्धतशीरपणे ते शिक्षण घेत असे. So with all their modern techniques, they would come to that church. आणि आधुनिक जे सर्व शिक्षण आहे त्यासह त्या मंडळीकडे यायचे. And they would say, what is happening here is not what we learned. आणि मग ते येऊन म्हणायचे, या मंडळीमध्ये जे काय आम्ही शिकलो आहोत ते इथं घडत नाही. We are going to stop sending our students. आणि मग आम्ही आमचे जे काही विद्यार्थी आहेत तिकडे आम्ही आता पाठवणार नाही. Because according to our human growth techniques, something different is happening here. आणि मानवी ज्ञानाने जे मंडळी वाढवण्यासाठी जे काही तत्व आम्ही स्वीकारले आहेत ते या ठिकाणी कार्यरत नाहीत. According to our analysis, a church that does this is going to be empty. आणि आमच्या अहवालानुसार ही मंडळी ज्या प्रकारे वागत आहे तसं झालं तर सर्व ती मंडळीच बंद पडायला पाहिजे. MacArthur said, I praise God that this is supernatural growth that God is giving. आणि आम्ही देवाचे आभार मानतो. जॉन मॅकआर्थर म्हणतात की ही देवाने आधिभौतिक अशी प्रगती करून आणलेली आहे. And so the third step tells us that being a church member is a serious responsibility. आणि म्हणून तिसरी जी पायरी आहे ती आपल्याला सांगते की मंडळीचं सभासद असणं हे गांभीर्याची बाब आहे. Because the church just doesn't listen to this matter but even goes to that person. आणि मंडळी केवळ माहिती आहे का ही जी गोष्ट आहे ते ऐकत नाही तर त्या व्यक्तीकडे जाऊन या समस्येसाठी उपाय काय आहे ते शोधतं. And I believe when we consider the whole New Testament, the elders lead in this process. आणि संपूर्ण नवीन शास्त्रात नव्या कराराचा जर आपण अभ्यास केला तर म्हणजे वडील जे आहेत याच प्रक्रियेतून जात आहेत. And then comes step 4. आणि मग नंतर जी पायरी 4 येते. This step is restoration through separation. आणि मग ही जी चौथी जी पायरी आहे त्यांना ते पुनर्स्थापित करतात परंतु वेगळं करून. Our heart is still to restore this person. आणि या व्यक्तीने पुनर्स्थापित व्हावं अशी आमची अजूनही इच्छा आहे. But it is through withdrawing fellowship. परंतु त्याच्या बद्दलची जी सहभागिता आहे ती काढून घेऊन. In the latter half of verse 17 it says, let him be to you a Gentile and a tax collector. आणि 17व्या वचनात असं शेवटच्या भागात म्हटलंय, तो तुम्हाला जे हेलेनी किंवा जकातदार यांच्यासारखा हो. And he's using the mindset of the people. आणि या ठिकाणी त्या माणसाचे मनोवृत्ती कशी आहे त्याबद्दल तो वापरत आहे. The normal people would look at Gentiles as outsiders and tax collectors as outsiders. आणि सर्वसाधारण लोक जे जकातदार आणि हेलेनी आहेत ते बाहेरचे लोक आहेत असं त्यांच्याकडे पाहत. There was no close fellowship with these people. आणि या लोकांबरोबर अगदी सखोल सहभागिता अशी नव्हती. And in 1 Corinthians 5 we have an incident. आणि पहिली कोरिंथीकराच्या पत्राच्या 5व्या अध्यायात अशी घटना या ठिकाणी आहे. A man was in immorality and the church was not doing anything about it. अनेक व्यक्ती अनैतिक असं जीवन जगत होता आणि मंडळी त्याबद्दल काही करत नव्हती. And Paul says that I will in spirit be with you and the Lord himself will be with you and you put this person out. आणि मग त्या मंडळी म्हणतात मी आत्म्यामध्ये तुमच्याबरोबर आहे, प्रभूही आत्म्यामध्ये तुमच्याबरोबर आहे, परंतु या व्यक्तीला मंडळीमधून बाहेर काढा. So that even if his flesh is destroyed, his spirit may be saved. यासाठी की त्याचा देहाचा जरी नाश झाला तरी त्याच्या आत्म्याचं तारण व्हावं. But the question is in this passage, is it a complete physical separation? परंतु या ठिकाणी हा जो प्रश्न आहे
पूर्णपणे त्याच्याशी कोणताही दैहिक व्यवहार करायचा नाही का? Do we have two tall people at the gate and not allow this person to come inside the church? आणि मंडळीच्या दारामध्ये असे मोठे काय शक्तिशाली लोक उभं करायचे आणि त्याला आतमध्ये येऊ द्यायचं नाही, असं आहे का? Now they are regarded as unbelievers, but they again need to hear the gospel. आणि आता ते अविश्वासणारे असं जाहीर करण्यात येत आहे, परंतु त्यांना पुन्हा सुवर्तमान वाचणं ऐकण्याची गरज आहे. And so I think in context and the whole context of the Bible, they can come and sit, but sit to come and hear the gospel. आणि माझा असा विचार आहे या संदर्भात आणि इतर पवित्रशास्त्र संदर्भात, ते मंडळीमध्ये येऊ शकतात, पण मंडळीमध्ये वचन ऐकण्यासाठीच येऊ शकतात. But they miss out on that close fellowship. परंतु जी काही सहभागिता जी असते जवळीक, ती ते माहिती का त्यांना लाभत नाही. And when that person calls, come, let's go for some outing, आणि मग तो व्यक्ती म्हणतो चला आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. I would love to go for that outing. आणि मला तर माहिती का असं त्या बाहेर फिरायला आवडतं. But more importantly, I would love for you to repent and come to Christ. आणि मी त्याला म्हणा मला यायला आवडेल, परंतु त्याच्या अगोदर तू पश्चाताप करून ख्रिस्ताकडे ये ना, हे महत्वाचं आहे. Because one person has gone, a group has gone. आणि एक प्रसिद्ध व्यक्ती गेला तर त्याच्यावर एक गट जातो, And the whole church has gone after you. आणि तुझ्या माग गट गेला, तुझ्याकरिता मंडळीने विनंती केली. And so this is very sad hardness. आणि हे फार दुःखद कठीणपणा आहे. But you know that God's grace can even reach in that dark place. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, देवाची कृपा अशा अंधकारमय ठिकाणीही पोहोचू शकते. Because that Corinthian person who was put out, he did repent, and we read that in 2 Corinthians. आणि ज्या पहिल्या ग्रंथीकरण पत्रामध्ये ज्या व्यक्तीला बाहेर टाकण्यात आलं होतं त्याने पश्चाताप केला, आणि दुसऱ्या ग्रंथीमध्ये आपण वाचतो की तो परत आलेला आहे. Perhaps it's that fellowship that he began to miss. आणि मग त्याला जी सहभागिता आहे ती त्याने गमावून बसला होता. And the prayers of the saints that he began to miss. आणि संतगणाच्या ज्या प्रार्थना आहेत ते त्याला लाभल्या नव्हत्या. And outside is the realm of the evil one and the world. आणि बाहेरच्या बाजूला जे वाईटाचं जग आहे आणि जगाच्या सर्व गोष्टी आहेत. And probably it's the Satan and his onslaught against him. आणि मग बाहेर काय आहे तर सैतान आहे, आणि तो हल्ला करण्यासाठी त्या ठिकाणी थांबून आहे. Perhaps it is the fact that Jesus invites us to his communion table and he's missing out on that. आणि कदाचित येशू ख्रिस्त त्यांना त्याला मेजाकडे बोलत आहे, परंतु तो माहिती आहे का गमावून बसलेला आहे. Carl Trueman, he says in one of his lectures, आणि कार्ल ट्रूमन मध्ये असं म्हणतात, just before church one man came and confessed that he's done this thing again and he doesn't even feel like repenting about it. आणि एक व्यक्ती आला आणि मंडळीच्या अगोदर त्यांनी म्हटलं की मी हे गोष्ट केलेली आहे आणि मला त्याबद्दल पश्चाताप करावा अशी जाणून सुद्धा होत नाही. And so Carl Trueman said, today when you are in church you let the communion pass. आणि मग त्याला तू ज्यावेळेस आज मंडळीमध्ये येईल मेजाकडे तू जाऊ नको, because you are in a unique hardening of heart situation. कारण तुझं अतिशय कठीण असं अंतःकरणाची परिस्थिती आहे. And by the end of the service he was totally broken. आणि संदेशाच्या शेवटी तो पूर्ण भग्न झालेला आहे. Because a communion is not just a tick mark that I have done something. आणि प्रभूचा मेज घेणं म्हणजे आज मी काहीतरी केलेलं आहे त्या ठिकाणी अशी टिक मार्क करणं नाही. Jesus inviting us to his table. येशू ख्रिस्त आपल्याला त्याच्या मेजाकडे बोलावत आहे. When Jesus invites us, his love melts us. आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस आपल्याला बोलवतात त्याची प्रीती आपल्याला वितळून टाकते. And we come confessing our sin. आपले पापाची कबुली करत आपण येतो. We come realizing he is amongst us and we are unworthy. आणि आपण हे आपल्याला जाणवतं की तो आमच्यामध्ये आहे आणि आम्ही त्याला अपात्रच आहोत. And yet we come gratefully because he has accomplished it all for us. तरीही कृपेने आपण येतो कारण त्याने आमच्यासाठी पूर्ण केलेला आहे याची जाणीव आम्हाला होते. Then one other observation he shared. आणि दुसरं एक अशा प्रकारचं त्यांनी जे पाहिलं ते त्यांनी सांगितलं. Some churches take communion once in a year. काही लोक जे काय प्रभूचा मेज वर्षातून एकदा घेतात. Some take once in a month. काही महिन्यातून एकदा घेतात. But when churches start taking this every week, ज्यावेळेस मंडळी प्रत्येक आठवड्याला घेणं सुरू करतं, he began to see amongst even young men an amazing transforming work in their heart. आणि तरुणांमध्ये याद्वारे बदल करणारे असं अद्भुत असं कार्य त्यांनी झालेलं पाहिलं. How they treat their wives, how they treat their children. आणि ते त्यांच्या पत्नीशी त्याच्या लेकराशी कसे वागतात त्यामध्ये बदल झालेला आहे. They treat each other in the church. मंडळीमध्ये एकमेकाबरोबर ते कसा सहभाग ठेवतात. Because every week
the gracious Lord Jesus invites us to his supper. आणि आठवडे मागून आठवड्यात गौरवी जो प्रभू आहे त्याच्या मेजासाठी आपल्याला पाचारण करत आहे. And so when we begin to treat this man step 4 as an outsider, he misses out on this communion. आणि म्हणून या व्यक्तीला जे चौथी पायरी वापरून त्याला बाहेर घालवतात त्यावेळेस या सर्व गोष्टीचा जी सुविधा आहे त्याला तो मुकतो. And it could lead to that person repenting. आणि या सर्व गोष्टी त्या व्यक्तीला पश्चातापाप्रत घेऊन जाऊ शकतात. Oh, it's too difficult to live without the fellowship and the communion of the saints. आणि संतांची सहभागिता आणि त्यांची सहभागिता याशिवाय जगणं हे फार कठीण आहे. And so this is the solution. आणि हा उपाय असा आहे. This is not man's solution. आणि माणसाने केलेला उपाय नाही. This is God's rescue plan. आणि देवाचा सुटकेचा हा योजना आहे. This is really heavy to do. आणि हे फार कठीण आहे करण्यासाठी. To lovingly go after somebody. आणि प्रेमाने जाऊन या गोष्टी कोणाबाबत करणं. And Jesus knows that, and he uses tremendous encouragement in this passage. आणि येशूला हे माहीत आहे आणि तो या वचनामधून फार सुंदरसं असं उत्तेजन देत आहे. Look at verse 18. आणि 18 वचन पहा. Truly I say to you, whatever you bind on earth shall be bound in heaven, and whatever you loose on earth shall be loosed in heaven. मी तुम्हाला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बंद कराल ते स्वर्गात बंद केले जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. In verse 18, that you is singular. आणि या ठिकाणी तुम्ही जे म्हटलेलं आहे ते एकेरी असं म्हटलेलं आहे. And it's looking at the church as one in this decision. आणि या काय निर्णयामध्ये मंडळी एक आहे असं गृहीत धरलेलं आहे. And here comes the confusing part. आणि मग या ठिकाणी गोंधळ टाकणारा भाग आहे. Is the church so great that whatever it does, heaven works according to the church? आणि मंडळी एवढी मोठी आहे का तिने जे काही निर्णय घेतला त्याप्रमाणे स्वर्ग कार्य करतो? If you have probably the NASB Bible, NASB बायबल असेल त्यामध्ये it says that whatever you bind on earth shall have been bound in heaven. आणि जे काही ते मी इथं पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गामध्ये बांधलं गेलेलं आहे असं म्हटलेलं आहे. And so the idea is, as you do this biblical pattern, आणि मग या ठिकाणी विचारधारणा अशी आहे की ज्या प्रकारे पवित्र शास्त्रानुसार तुम्ही कार्य कराल, it's already done in heaven, and you are actually acting according to God's plan. कारण हे अगोदरच स्वर्गामध्ये निश्चित केलेलं आहे, तुम्ही त्याच्या योजनेप्रमाणे कृती करत आहात. And binding means whatsoever you agree as this is wrong that this person has done. आणि बांधाल म्हणजे की ज्या गोष्टीबद्दल तुम्ही म्हणाल की या व्यक्तीने हे चुकीचं केलंय ते जे आहे, And when you are doing it biblically, आणि पवित्र शास्त्रानुसार ज्यावेळेस तुम्ही करता, already has been bound in heaven. ते अगोदरच पवित्र शास्त्र स्वर्गामध्ये माहिती आहे का ते स्थिर केलेलं आहे. And if this person repents, आणि जर हा व्यक्ती पश्चाताप करतो and you decide to let everything go and forgive, आणि मग तुम्ही सर्व गोष्टी सोडून देतात, त्याची क्षमा करतात, already it has been loosed in heaven. आणि ते अगोदरच स्वर्गामध्ये तसं स्थापित करण्यात आलेलं आहे. It's a tremendously humbling verse. आणि हे फार नम्र करणारं वचन आहे. Jesus is saying, I know that this is a very high calling. आणि मग येशू ख्रिस्त मला माहित आहे फार उच्च प्रकारचं पाचारण आहे, And it's heartbreaking. आणि हे अंतःकरण माहिती आहे का भग्न करणार आहे. And some people in this process, they might say, who are you? Who has given you the right to do this to me? आणि मग काही लोक म्हणतील, अरे तुम्हाला असं करण्याबाबत कुणी अधिकार दिलेला आहे? You are also fellow strugglers like me. आणि तुम्ही माझ्यासारखा संघर्ष करणारी व्यक्ती आहात. But it's a tremendous encouragement that heaven has already passed something, and you are acting along with heaven. पण हे फार उत्तेजन देणारं आहे की स्वर्गाने अगोदरच काहीतरी निश्चित केलेलं आहे, तुम्ही त्याप्रमाणे कार्य करत आहात. And so in the olden days, it was very scary to be excommunicated from the church. आणि जुन्या काळामध्ये पहिल्या मंडळीमध्ये एखाद्याला मंडळीमधून काढून टाकणं ही भयंकर गोष्ट होती. Because there was nowhere else to go. कारण दुसरीकडे कुठे जाण्याचा मार्गच नव्हता. And sadly today, if a person is excommunicated, there are many churches who will welcome and in 2 weeks make him cell group leader. आणि आत्ताच्या काळामध्ये एवढ्या मंडळ्या आहेत, जर कोणत्या मंडळीमधून त्याच्यावर अशी कृती करण्यात आली, त्याला मंडळीतून काढून टाकण्यात आलं, तर तात्काळ अनेक मंडळ्या त्याला पुढारी पण देतील. And then there is encouragement through a promise. आणि अभिवचनाद्वारे या ठिकाणी उत्तेजन देण्यात येत आहे. In verses 19 to 20. आणि 20 आणि 19 आणि 20 वचनामध्ये, Again I say to you, if
two of you agree on earth about anything they ask, it will be done for them by my Father in heaven. आणखी तुम्हाला सांगतो की पृथ्वीवर तुमच्यातील दोघे कोणा एका गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यासाठी केली जाईल. For where 2 or 3 are gathered in my name, there I am among them. कारण जेथे दोघी किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे मी त्यांच्यामध्ये आहे. Now, some people see verse 19 as a separate thought. आणि काही लोक वचन 19 जो आहे हा वेगळ्या प्रकारचा विचार असं मानतात. That Jesus is talking generally about prayer. आणि आता येशू ख्रिस्त सर्वसाधारण रीतीने प्रार्थनेबद्दल बोलत आहे. And prayer meetings where 2 or 3 can even be gathered. आणि प्रार्थनेच्या सभेमध्ये 2 किंवा 3 एकत्र येऊ शकतात. And we have heard and probably we also have quoted this verse. आणि आम्ही ऐकलं तर आहे ना, आम्ही पुष्कळ वेळा हे वचन बोललो सुद्धा आहोत. But does it mean that a believer is alone and the Lord is not with him? आणि मग जर दोघे तिघे जर पाहिजे आहेत, विश्वासणारा एकटा जर असला तर त्याच्याबरोबर देव नाहीत असं म्हणायचं का? Hebrews says, I will never leave you nor forsake you. आणि इब्री लोकांच्या पत्रात म्हटलं मी तुला कधी सोडणार नाही, तुला कधी टाकणार नाही. And so here we see how context is very important. आणि म्हणून संदर्भ काय आहे एक फार महत्वाचं आपल्याला इथं दिसतं. That the 3 rules of Bible interpretation are context, context, context. आणि पवित्र शास्त्राचं योग्य जे अर्थविवरण करण्याचे 3 नियम आहेत ते म्हणजे संदर्भ, संदर्भ आणि संदर्भ. Notice 2 or 3 is repeated again and again in this verse. आणि या वचनामध्ये दोघे किंवा तिघे ही शब्दरचना वारंवार वापरण्यात आलेली आहे. And earlier also we saw 2 or 3 witnesses. आणि अगोदरही आपण पाहिले 2 किंवा 3 साक्षीदार. So Jesus is saying that in this difficult task you will be brought to your knees in prayer. आणि येशू ख्रिस्त म्हणतात ही कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला प्रार्थनेमध्ये तुमच्या गुडघ्यावर येणं भाग पडेल. Because it's a awesome responsibility to begin to regard somebody as a Gentile and a tax collector. आणि मग कुणाला तरी हेलेनी किंवा जकातदार असं घोषित करणं ही फार मोठी माहिती का गंभीर बाब आहे. But if 2 or 3 are gathered in this holy restoration work, परंतु दोघे किंवा तिघे या पवित्र पुनर्स्थापित घटनेमध्ये जर एकत्र येत आहेत, and your motive is that even through this 4th step this person will repent and come back. आणि हे चौथी जी पायरी आम्ही उचलत आहोत ती कठीण आहे तरी त्या व्यक्तीने याद्वारे पश्चाताप करावा अशी जर तुमची इच्छा आहे, there is a promise that if you ask then my Father, Heavenly Father, मग अभिवचन देण्यात आलं की जर तुम्ही मागाल तर माझा स्वर्गीय पिता तुम्हाला देईल. if you ask for guidance and wisdom, God will grant that. मार्गदर्शन किंवा सुज्ञानासाठी जर तुम्ही मागणी केली तर ते तुम्हाला देण्यात येईल. And then Jesus says, for where even 2 or 3 are gathered in my name, there I am among them. आणि पुन्हा येशू ख्रिस्त जेथे दोघे किंवा तिघे जण माझ्या नावाने एकत्र आले त्यांच्यामध्ये मी आहे. This is a blessed theme in the Bible. आणि ही पवित्र शास्त्रामध्ये फार आशीर्वादित अशी तत्व आहे. In the end of the book of Matthew, Jesus is going to say, and lo, I am with you to the ends of the age. आणि मत्तईच्या शेवटी येशू ख्रिस्त पहा मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्हाबरोबर आहे. And there in the work of discipleship, when you step out, I am with you to the ends of the age. आणि शिष्य या नात्याने तुम्ही जर पुढे निघाल तर तुम्ही युगाच्या समाप्तीवर मी तुमच्या बरोबर आहे. And even as believers, when we gather, Christ is among us. आणि विश्वासणारे नात्याने आम्ही ज्यावेळेस एकत्र येतो ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. And then individually we have become the temple of the Lord. आणि वैयक्तिकरित्या आम्ही देवाचं मंदिर असे बनतो. And here Jesus is saying that in this heavy responsibility, I am with you. आणि म्हणून ह्या फार माहिती का कठीण अशा जबाबदारीमध्ये मी तुमच्या बरोबर आहे. And what a comfort that is. आणि हे किती मोठं सांत्वन आहे. That Christ, the Messiah, is himself with us. आणि ख्रिस्त जो मसीह आहे तो स्वतः आमच्या बरोबर आहे. Because our hearts will always be worried, have I done the right thing? Are we on the right track? आणि कारण सातत्याने आमचं अंतःकरण आम्हाला प्रश्न विचारतात, अरे मी योग्य केलं का, मी योग्य मार्गाने चालत आहे का. But if you're doing this biblically and the whole church is seeing this together, आणि जर तुम्ही पवित्र शास्त्रानुसार हे करत आहात तर सर्व मंडळी एकत्रित्या हे जर पाहत आहे, there's tremendous encouragement for us. या ठिकाणी फार मोठं उत्तेजन आपल्यासाठी आहे. And so this is what kingdom relationships are about. आणि हे देवाच्या राज्याचे नातेसंबंध अशा प्रकारचे आहेत. This is what restoration work is about. आणि पुनर्स्थापित करण्याचं जे काम आहे हे अशा प्रकारचं आहे. This is what church membership responsibility is about. आणि मंडळीचा सभासद या नात्याने जी जबाबदारी ती अशीच आहे. And so this morning, do you
Do you love a Jesus only full of love, or a Jesus who wants holiness? आणि आज तुम्ही येशू ख्रिस्ताला फक्त तो प्रीती आहे म्हणून प्रीती करत आहे, की तो पावित्र्य देखील अपेक्षित करतो त्यावर तुम्ही प्रेम करत आहात? Do you realize that He has made us His people to be different in this world? आणि त्याने त्याचे स्वतःचे लोक आपल्याला यासाठी बनवलं आहे की या जगामध्ये आम्ही वेगळे असे लोक असावे. And on this earth, He wants us to become more and more holy to glorify His name. आणि या भूतलावर असताना आपण अधिक आणि अधिक पवित्र जीवन जगावं आणि देवाचा गौरव करावा अशी त्याची इच्छा आहे. Do you realize and you embrace your responsibility to be that faithful brother or sister? आणि मग तुम्ही हे मान्य करता का की तुम्ही विश्वासू किंवा बहीण किंवा बंधू या नात्याने ही जबाबदारी स्वीकारण्यास तुम्ही तयार आहात? Do you embrace calling for prayer, that this might be very, very rare, Lord. The fourth step might be very, very rare in our church. आणि मग तुम्ही अशा प्रकारची प्रार्थना कराल का की ही चौथी पायरी आमच्या मंडळीमध्ये फार क्वचितच माहिती का घडावी यासाठी तुम्ही प्रार्थना कराल? You would be mightily at work by your word and your spirit, that we will have soft hearts, Lord. आणि तू तुझ्या आत्म्याद्वारे तुझ्या वचनाद्वारे तू अशा प्रकारे सामर्थ्याने कार्य करतील की आम्हाला मृदू अंतःकरण तू देशील. That we'll be a confessing people, we'll be repenting people. आम्ही आमच्या चुका कबूल करणारे, पश्चाताप करणारे असे लोक व्हावेत. Let's look to God for His grace. चला आपण देवाकडे त्याच्या कृपेसाठी पाहूया. Because we are insufficient in ourselves. कारण आम्ही स्वतःमध्ये अशक्त आणि तेवढ्या पात्रतेचे नाहीत. But let's look at this as God's corrective mechanism. परंतु देवाने दुरुस्त करण्यासाठी वापरलेली पद्धती म्हणून याकडे पाहूया. Let's pray. प्रार्थना करूया. धन्यवाद गौरव आणि उपस्थितीने भरलेल्या आमच्या जिवंत देवबापा, आज या सकाळी तुझ्या मंदिरात तू आलेला, आम्हाला तू आणलेला आहेस. आणि पुन्हा एक वार जे सहसा ज्याबद्दल बोललं जात नाही, शिकवलं जात नाही किंवा संधी दिला जात नाही असा जो पॅसेज आज आमच्यासमोर आला, आणि तुझी मंडळी या नात्याने तुझं पावित्र्य राखण्यासाठी आणि तू लावून दिलेल्या शिस्तीमध्ये चालण्यासाठी फार कठीण असं आहे प्रभू. परंतु तुझी कृपा तू कर आणि आमच्या मंडळीमध्ये पवित्र तुझं जे कार्य चालू आहे, पाप जे आहे ते जाणीव करून देण्याचं, त्याबद्दल धन्यवाद देतो. जे पश्चातापी अंतःकरण आहे त्याबद्दल धन्यवाद देतो. परंतु अजूनही जर कुणी माहिती आहे का या तुझ्या पात्रते प्रत किंवा पवित्र तुझ्या वचनाप्रत वाढत नाही आणि अजूनही काही गोष्टी ज्या आहेत त्या अडखळत आहेत, तर प्रभू तुला विनंती करतो की तुझ्या आत्म्याचं कार्य कर आणि याद्वारे आम्हाला आमची पापाची जाणीव होऊ दे. तुझ्या हाती पडता येईल असं तू कर. धन्यवाद गौरव उपस्थिती करतील. लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय जीवंत नावाने मागतो म्हणून तू ऐक. Amen.